रव्यामध्ये 1 वाटी आंब्याचा रस घालून अशी कुठली भन्नाट रेसिपी आहे तर सांगते। त्यासाठी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। 1 वाटी रवा घेतला तर अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे आणि 2 वाट्या गाईचं दूध घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे, कुठेही कमी जास्त होणार नाही। दूध कुठलंही घेतलं तरी चालेल। तर आता इथे बघा दूध गरम करायला ठेवायचं। त्यानंतर एक कढई तापायला ठेवायची। कढईमध्ये साजूक तूप टाकायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा हा व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे। अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। थोडासा असा लालसर ब्राऊन कलरचा झाला की मग नंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत। तोपर्यंत आपल्याला हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, सतत हलवायचा आहे, एकसारखा भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये बघा काजू बदाम ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। ॲडिशनल मनुके किंवा बेदाणे, चारोळे अजून तुम्हाला काय टाकायचे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता। आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा वेलची पूड टाकलेली आहे। तर वेलची पूड टाकल्याने पदार्थाला चव अप्रतिम येते। आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। अगदी ब्राऊन कलरचा होईपर्यंत मी हा रवा भाजून घेतलेला आहे। आता त्यामध्ये बघा 1 वाटी आंब्याचा रस घालायचा आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रव्यामध्ये 1 वाटी आंब्याचा रस घालून अशी कुठली भन्नाट रेसिपी आहे तर मी हा आंब्याचा शिरा बनवत आहे। आतापर्यंत तुम्ही बघा बनाना, केळ घालून तुम्ही शिरा खाल्ला असेल किंवा पायनॅपल फ्लेवरचा तुम्ही शिरा खाल्ला असेल, पण आज मी तुम्हाला आंब्याचा शिरा दाखवत आहे। एवढा छान लुसलुशीत होतो ना, तर तुम्ही बघा एकदा बनवून बघा। आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत तुम्ही नक्कीच बनवाल। आता बघा यामध्ये गरम दूध झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे। गरम दूध टाकायचं आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। 1 वाटी रवा, अर्धी वाटी साजूक तूप, 2 वाट्या गाईचं दूध घेतलेलं आहे आणि आता येथे 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे। इथे मी हापूस आंबा वापरला आहे, तुम्ही कुठलाही आंबा वापरू शकता। कुठलाही आंब्याचा रस तुम्ही 1 वाटी घ्यायचा आहे। आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर तुम्ही बघताय गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची। आता त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे, कमी जास्त होत नाही। आता हे साखर टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे बघा। तर साखर टाकल्यानंतर एवढा लुसलुशीत होतोय ना, अजूनही तुम्हाला यापेक्षा जास्त लुसलुशीत हवा असेल तर तुम्ही अजूनही त्यामध्ये थोडं तूप ॲड करू शकता। तर मला असं वाटतं की हे परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळे मी तेवढंच तूप टाकलेलं आहे। तरी पण खूप असा लुसलुशीत झालेला आहे, तुम्ही बघताय बघा। आणि कलर तर एवढा छान आला आहे, तर चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते। आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत असे वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवून बघा, तर लहानच काय तर अगदी मोठेसुद्धा खुश होतील। आता इथे मी स्वामींना नैवेद्य दाखवते आहे बघा। तर एवढा छान हा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे ना, तर नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा। थँक्यू।